हे सगळे काय सांगतात? देश मजबूत हातों में है. मोदी आणि शहाच्या हातात देश मजबूत हातों में. आणि दुसरीकडे सांगतात त्याच वेळेला हिंदू खतरे में है. म्हणजे देश मजबूत हातों में, हिंदू खतरे में. याच्यामध्ये आपण पिसले जातो. याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आपल्या संपूर्ण बर्बादीला हे मोदी सरकार कारणीभूत आहे, हे आपण रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला सांगितलं पाहिजे. मोदी सरकार हे जनता विरोधी, कामगार विरोधी, कष्टकरी विरोधी असं हे अडाणी अंबानीचं सरकार आहे. आणि ही राजकीय चेतना आपण ठेवली पाहिजे. आणि त्या दृष्टीने कामगार कष्टकऱ्यांच्या सगळ्या संघटना या एक झाल्या पाहिजेत. आणि याच दृष्टिकोनातनं आम्ही आमची जी संघटना होती NTUI ती AITUC मध्ये विलीन केली. हा एक प्रयत्न होता. का होता? तर त्या पद्धतीने पुढे जावं म्हणून. हे आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्यपूर्व काळात जशी एकच एक संघटना होती त्या पद्धतीने आपण गेलो तरच आपला टिकाव लागेल. आपल्या आज ही मीटिंग झाली, अनेक मोर्चे झाले, त्याची बातमी येत नाही, टीव्हीवर दाखवलं जात नाही. याचं कारण सगळा मीडिया हा यांच्या ताब्यात गेलेला आहे. आणि म्हणून आपण कामगार संघटनांनी एकत्र येऊन रोज आपल्या आजूच्या बाजूच्या माणसाला हे सांगितलं पाहिजे की हे सरकार आमचं नाही, हे कामगारांच्या नावाने मालकांना पाहिजे असलेले कायदे करते, शेतकऱ्यांच्या नावाने सदन मंडळींना पाहिजे असलेले कायदे करते, महिलांच्या नावाने, महिला सक्षमीकरणाच्या नावाने आज देशातली रचना बदलण्याचं काम करते. तेव्हा हे खोटारडं, अमेरिकेला घाबरणारं, अमेरिकेच्या समोर बोलण्याची हिम्मत न होणारं त्या राम माधवने अमेरिकेत सांगितलं आम्ही अजून काय काय करावं. आम्ही रशियाशी संबंध तोडले, तेल घेणं सोडलं, इराणकडनं तेल घेणं सोडलं, आम्ही ऑपरेशन सिंदूर चालवलं होतं ते अर्ध्यात बंद केलं, अजून आम्ही किती इमानदारी दाखवू. तेव्हा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपली सगळ्यांची तळातून एकजूट झाली पाहिजे आणि सर्व कामगारांची एकजूट झाली पाहिजे. हाच एकमेव मंत्र आहे आपल्या उद्याच्या उद्धाराचा. आणि म्हणून लढेंगे लढेंगे.